चला तर आज आपण बघूया सराव प्रश्नसंच संख्यांचे प्रकारावरचा. ठीक आहे. आणि हे सगळे प्रश्न आपण मागच्या जे भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यातले घेतलेले, जवळपास 40-50 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर इथे बघा, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. आता एक नेहमी लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत कोणताही अंक, एक सोडून कोणताही अंक, म्हणजे 2 ते 9 ह्यामधला कोणताही अंक, 2 ते 9, 2 ते 9 ह्यामधला कोणताही अंक किती वेळा रिपीट होतो, परत येतो, 20 वेळा येतो. ठीक आहे. टोटल रिपीट नाही, 20 वेळा येतो. आणि शून्य किती वेळा येतो, तर शून्य नेहमी लक्षात ठेवा, शून्य हा 11 वेळा येतो. एक किती वेळा येतो, तर एक हा 21 वेळा येतो, कारण आपण हा एक पकडतोय, शून्यासाठी हे 2 पकडतोय. ठीक आहे, लक्षात आलं. आणि जर 1 ते 100 मध्ये विचारलं, 1 ते 100 मध्ये विचारलं, तर हे अंक तर किती वेळा येणार आहेत, हे तर 20 वेळाच येणार आहेत. ठीक आहे. 2 ते 9 मधले अंक किती वेळा येणार आहेत, 20 वेळाच येणार आहे. फक्त एक हा किती वेळा येणार आहे, एक पण 20 वेळाच येणार आहे. का, तर हा आपण 100चा एक पकडलेला होता ना, म्हणून. ठीक आहे. आणि शून्य किती वेळा येणार आहे, तर 2 वजा करा ह्याच्यातनं, किती वेळा येणार आहे, तर 9 वेळा येणार आहे. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये मध्ये हा पर्यंत. ठीक आहे, समजलं. मग आता इथे सांगा, 10 ते 99 पर्यंत संख्येमध्ये 9 हा किती वेळा येतो, तर 9 हा किती वेळा येतो, 20 वेळा येतो 1 ते 100 पर्यंत. पण 1 ते 10 पर्यंत मध्ये 1 वेळा येतो ना, वजा 1 करा, किती येणार, तर 19 वेळा. ठीक आहे, समजलं. चला, आता एक मुलगा कोणत्याही संख्येचं सर्व अंक वाचतो, उदाहरणार्थ 100 म्हणजे तो 100 असा म्हणतो. तर 1 ते 100 मोजले असं त्या मोजताना एक हा अंकाला किती वेळा मोजतो, तर एक किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये, 100 पण मोजतोय ना तो, 21 वेळा येतो. ठीक आहे. चला, आता ही संख्या आहे 1545972, या संख्येतील 4 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता 4 आहे बघा, हा 4 दिसतोय बघा, मी इथे दाखवतोय, 1545972 ही संख्या आहे. आता 4 आणि 7, 4ची स्थानिक किंमत किती येणार, स्थानिक किंमत विचार आहे. 4च्या पुढे किती किती हे आहेत, हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे, म्हणजे 4च्या पुढे किती शून्य लागणार, तर 4 शून्य लागणार, म्हणजे किती, 40,000. 7च्या पुढे किती लागणार, 7च्या पुढे हा एकच आहे ना, 7च्या पुढे हा एकच आहे, याचा अर्थ 7च्या टोटल 7च्या पुढे किती लागणार, शून्य, एक शून्य लागणार. ठीक आहे. आता फरक विचारलाय, म्हणजे करा, 40,000मधनं 70 घालवा, 40,000मधनं 70 घालवा, किती उत्तर येणार, 39,930. ठीक आहे, 39,930. खालीलपैकी कोणत्या संख्येत 9 ने भाग जाईल. बघा, आता विभाज्यतावर विचारलाय. बघा, विभाज्यता किती महत्वाची आहे, म्हणून मी सांगितलं परत परत संख्येचे प्रकार हा बघत चला. मुलं फक्त काय करतात, फक्त प्रश्नसंच करत आहेत, पण तुम्ही व्यवस्थित तुमचा बेस नसेल तर तुम्हाला आता हा 9 ने कोणत्या संख्येला भाग जाईल लगेच काढता येणार नाही, तर तुम्हाला प्रत्येक संख्येला 9 ने भाग देत राहावं लागेल. ठीक आहे. विभाज्यता कशी काढली जाते, 3 आणि 9ची समान असते, बरोबर आहे. प्रत्येक अंकांची बेरीज करा, बेरीज, त्या बेरीजला जर 9 ने भाग जात असेल तर करा बेरीज. इकडे बेरीज किती येणार, 9 1 9, 9 2 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25, 25 न 3 28. ठीक आहे. आता इथे पण तेच केलंय बघा, हे 99 फक्त मागे पुढे चेंज हे झालेत अंक, मग ह्याचे पण किती येणार, 28. आता इथे बघा किती येते, 9 2 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 न 2 27. ठीक आहे. म्हणजे आता बघा इथे बघा 9 ने भाग जातो का बघा ह्या संख्येला, तर 9 ने ह्याला पूर्ण भाग जात नाही, ह्याला जातो, नाही जात. हे पण सेम संख्या आहे, ह्याला जातो, 9 त्रिक 27 पूर्ण भाग जातो. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे, पुढे करायची गरज आहे का, नाही, उत्तर भेटलंय. आता इथे बघा, 4/5 मध्ये किती मिळवल्यास 5/4 येईल, 4/5 मध्ये x मिळवल्यास 5/4 येईल. आता x ची किंमत काढूया आपण. ठीक आहे. x इथे आहे, 5/4 वजा 4/5 करा, किती येणार, खालती येणार 20, 5 5 25, 25 वजा 16, 4 चौक 16. ठीक आहे, किती येणार, 9/20 आहे उत्तर, आहे. चला, आता हा बघा, हा थोडा इम्पॉर्टंट आहे, थोडा ट्रिकी आहे, बघा समजून घ्या. आपल्याला दिलाय 16807, बरोबर, ह्याचा 1/5 असा दिलाय, बरोबर. आता काय काय करायचं ह्याच्यामध्ये, हे कसं असणार,
तर इथे 5 असणार आणि वर्गमूळ किती असणार 16807. आता उत्तर बघा तुम्ही, उत्तर काय दिलंय ऑप्शनमध्ये, पर्यायामध्ये काय दिलंय तर 3 दिलंय, 5 दिलंय, 13 दिलंय आणि 7 दिलंय. बरोबर. आता इथे 5 आहे ना, मग आपल्याला काय करायचं आहे आणि ह्याचं एकक स्थान किती आहे तर 7 आहे. आता हे 3 आहे ना, हे 3 आपल्याला 5 वेळा गुणून बघायचे. प्रत्येक पर्याय आहे तो 5 वेळा गुणून बघायचा. ठीक आहे. आता सांगणार सर तुम्ही आहे तर खूप मोठं होऊन जाईल. ठीक आहे, मग पण मोठं नाही, आपल्याला फक्त एकक संख्या घ्यायची. आता बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 आले. आता 27 फक्त हा एकक स्थानचा घ्या. 7 त्रिक 21 एकक स्थानचा संख्या घ्या. 3 एके 3 म्हणजे एकक स्थानी 3 असला पाहिजे, पण आपल्याला काय काढायचं आहे 7 आला पाहिजे आपला. ठीक आहे. आता 5चा बघा, 5ने जर किती वेळाही 5ला गुणलं तर एकक स्थानी काय येणार 5च येणार, नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे 5 पण नाही. 13चा बघा, 13चा काय फक्त 3च घ्यायचंय आपला, एकक स्थानचाच अंक घ्यायचा आहे. गुणून बघा तर सेमच येणार ना, आपण इथे केलंय ऑलरेडी 3चं, म्हणजे काय येणार तर 3च येणार एकक स्थानी. 7चा बघूया आपण, 7चा 5 वेळा 7 घ्यायचंय का, आता 5 वेळा करायचं ना आपला, 3 2 5. ठीक आहे. 7 7 49, हा आता 9 ह्या 7ला गुणायचं, 9 7 63. बरोबर आहे. 3ने परत ह्या 7ला गुणायचं, 7 त्रिक 21, हा एकाने ह्याला 7ला गुणायचं, किती येणार 7 एके 7, म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला 7 भेटलेला आहे. ठीक आहे, असं काढलं जाते. ठीक आहे, थोडा ट्रिकी आहे बघा, विचारलेला आहे. चला, आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही असं विचारलं त्याने, परिमेय संख्या नाही. ठीक आहे. आता पर्याय बघा काय दिलेत, 196 दिलाय पहिला पर्याय, दुसरा दिलाय 27/3, तिसरा दिलाय 45/5, चौथा दिलाय 8 वर्गमुळात. ठीक आहे. आता बघा 96 हा कसला वर्ग आहे तर 96 हा 14चा वर्ग आहे. आता वर्ग तुम्हाला आले पाहिजेत, मग वर्गमुळं आपला जो वर्गाचा पुढचा लेक्चर येणार आहे तो नंतर तुम्ही बघा. ठीक आहे, वर्ग कसे काढायचे, वर्गमूळ कसे काढायचे. ठीक आहे. चला, 3 9 27, पण 9 हा वर्गमूळाच्या बाहेर गेल्यावर किती येणार 3, 3 त्रिक 9 असते. 5 9 45, ह्याचं पण 3 येणार बाहेर. हा वर्गमूळाच्या बाहेर जाईल का 8, तर फक्त 4 जाणार वर्गमूळाच्या बाहेर. 4 दुने 8 असते ना, मग 4 हा वर्गमूळाच्या बाहेर गेल्यावर किती 2, म्हणजे वर्गमुळात किती 2. आता ह्या संख्या तर पूर्णांक आहेत बरोबर, पण ही संख्या काय आहे अपूर्णांक आहे. म्हणजे ही काय संख्या, परिमेय संख्या फक्त काय असतात पूर्णांकाने बनलेली असतात, पण अपरिमेय संख्या ही अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे, आपल्याला तेच विचार, परिमेय संख्या नाही, कुठला येणार 8. ठीक आहे. चला, तर 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या या फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती. आता 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कुठली, 5 अंकी पहिल्यांदा आपण 5 अंकी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या बघूया. ठीक आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कुठली असते तर 9. तुम्हाला 6 अंकी विचारली तर परत पुढे एक 9 वाढवायचा, पण आपल्याला 5 अंकी विचारलाय. ठीक आहे. पण आता इथे बघा त्याने काय विचारलं, सम सांगितलं, विषम नाही. मग ही विषम संख्या आहे, याचा अर्थ काय घेणार इथे आपण 8 घेणार. ठीक आहे. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, 4 अंकी लहानात लहान संख्या कुठली असते 1000 असते, पण आपल्याला विषम सांगितलं, याचा अर्थ आपण काय घेणार इथे 1 घेणार. ठीक आहे. आता ह्यांच्यातील फरक घ्यायचा, फरक विचार, ह्या संख्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज. आता फरक घेऊन नंतर त्यांच्या जे उत्तर येईल त्याच्या अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. घ्या फरक, किती येणार 7 येणार, 9 येणार, 9 येणार, 8 येणार आणि 9 येणार. आता ह्यांची बेरीज घ्या, 9 9 दुने 8, 9 त्रिक 27, 27 अधिक 8 अधिक 7. तुम्ही 27 अधिक 8 अधिक 7 केल्यावर तुम्हाला किती उत्तर भेटणार तर 42 उत्तर भेट. ठीक आहे, करून बघा पुढे. आता इथे बघा 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगायला विसरलो की किती मूळ संख्या असतात. आपण बघूया आता मूळ संख्या किती किती असतात. ठीक आहे. तर नेहमी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 20 मध्ये किती विचारलं तर किती असतात मूळ संख्या, तर 1 ते 20 मध्ये 8 असतात, हे लक्षात ठेवा. 1 ते 25 मध्ये किती असतात, 1 ते 25 मध्ये 9 असतात.
1 ते 50 मध्ये किती असतात? तर 1 ते 50 मध्ये 15 असतात. 1 ते 100 मध्ये किती असतात? 1 ते 100 मध्ये 25 असतात. 1 ते 500 मध्ये किती असतात? 1 ते 500 मध्ये 95 असतात. आणि 1 ते 1000 मध्ये 168 असतात. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात बघा, जास्तीत जास्त लक्षात काय ठेवायचं आहे? तर 1 ते 20 ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते 1 ते 100 हा इम्पॉर्टंट आहे. आणि 1 ते 50. ठीक आहे. बाकी 1 ते 1000 एक ठेवा. ठीक आहे. मग हे जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की 1 ते 20 मध्ये 8 असतात, 1 ते 25 मध्ये 9 असतात, 1 ते 50 मध्ये 15 असतात, अशा प्रकारे. ठीक आहे. तर 1 ते 100 विचारले, 1 ते 100 मध्ये किती असतात? तर 25 असतात. आता हे लक्षात ठेवा, असे विचारले जातात प्रश्न. आता इथे बघा, ही मोठी संख्या दिली, मोठा गुणाकार दिलेला आहे बरोबर. जर वरील गुणाकार केला असता तर एकक स्थानचा संख्या कोणता येणार आहे? आता तुम्हाला फक्त एकक स्थानचा संख्या घ्यायचा आहे. एकक स्थानचा इथे किती आहे? तर 5 आहे. एकक स्थानचा इथे किती आहे? तर 2 आहे. एकक स्थानचा इथे किती आहे? तर 7 आहे. एकक स्थानचा इथे किती आहे? परत तर 7 आहे. इथे किती आहे? 6 आहे. आणि शेवटला किती आहे? तर 4 आहे. ठीक आहे. ह्यांच्या दोघांचा गुणाकार घ्या. 5 दुने 10. आता तुम्ही इथे 5 दुने 10 घेतल्या तुमचा एकक स्थानचा अंक 0 होतोय. एकक स्थानचा अंक 0 होतोय याचा अर्थ तुम्ही शून्याने कुठल्याही संख्येला गुणा, तुमचा गुणाकारचा एकक स्थानचा अंक 0च येणार आहे. ठीक आहे. समजलं? आपण मागे बघितलं हे. ठीक आहे. म्हणून तुम्ही मागचे व्हिडिओ बघत चला. चला पुढे. तर इथे बघा, खालीलपैकी कुठली संख्या परिमेय नाही? आता इथे बघा, परिमेय संख्या कशी बनलेली असते? तर पूर्णांकापासून बनलेली असते. पूर्णांक कसे असतात? तर अधिक पण असतात आणि वजावाले पण असतात आणि शून्य पण पूर्णांकच आहे. ठीक आहे. आता इथे बघा, ही पूर्णांकापासून बनलेली आहे का? तर आहे. पी छेद क्यू मध्ये असतो ना आपला परिमेय संख्या, आणि क्यू हा शून्य नसला पाहिजे. ठीक आहे. ही परिमेय आहे का? तर आहे. ही परिमेय आहे का? तर आहे ना, वजा पण चालतोय आपल्याला. ही परिमेय आहे का? तर आहे. ही परिमेय आहे का? आहे. ही आहे का? तर आहे. 0/5 काय येणार आहे? तर 0 उत्तर येणार. मग 0 परिमेय आहे का? तर 0 परिमेय आहे. ठीक आहे. ही परिमेय आहे. आता 9/0 असणार आहे का परिमेय? ह्याचं काय उत्तर होणार आहे? इन्फिनिटी किंवा असंख्य. आपण इथे दिलेलं आहे क्यू हा 0च्या बरोबर नसला पाहिजे. क्यू हा 0 नसला पाहिजे, सॉरी. ठीक आहे. ही परिमेय संख्या नाही. 1/5 तर आहे. तर उत्तर काय येणार आहे? 9/0. चला पुढे. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे? आता जोडमूळ संख्या बघा कुठल्या आहेत. जोडमूळ संख्या कशा असतात? तर त्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. ठीक आहे. आता ह्यांचा मसावी 1 येणार आहे का? ह्या दोन संख्याचा 3 त्रिक 9. 3 तर ऑलरेडी इथे आहे. ठीक आहे. म्हणजे दोघांचं समान काय येणार आहे? तर 3च येणार आहे. म्हणजे ही संख्या हा ऑप्शन नसणार आहे. हा असणार आहे का बघा? हा आता 8 इथे दिला आहे, म्हणजे किती? 4 दुने 8. 4 आधीच आपल्याला कॉमन भेट आहे, त्यामुळे नाही. आपल्याला एकच पाहिजे मसावी. ही असू शकते का? तर बघा, 5 आणि 7. 5 आला तर मूळ संख्या आहे ना, 7 पण मूळ संख्या आहे. म्हणजे दोघांमधला कॉमन काय आहे? तर 1 आहे. म्हणजे मसावी किती आहे? तर 1 आहे. हे उत्तर असणार किंवा असू शकते. ठीक आहे. 1 आणि 11 बघा, पण 1 आणि 11 हा घ्यायचाच नाही, कारण 1 ही संख्या मूळता मूळ नाहीच. ठीक आहे. त्यामुळे ही संख्या नाही. आपलं उत्तर काय असणार आहे? 5 आणि 7. ठीक आहे. आता इथे बघा, ह्यापैकी 5 अंकाचे स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत सर्वाधिक जास्त आहे? तर स्थानिक मूल्य विचारलंय ना. स्थानिक मूल्य कुठल्या संख्येत जास्त आहे? 5 कुठे असला पाहिजे? तर 5 इथे असल्या तिकडे इथे जो 5 आहे ह्याच्या मागे किती शून्य लागणार? 1 2 3 4. 4 शून्य लागणार बरोबर. म्हणजे किती? ह्याची किंमत किती येणार ह्या 5ची? तर 50,000 येणार. बाकी ह्याची वगैरे तर किती येणार? ह्याची तर 5,000 येणार ना, कारण मागे 3च शून्य लागणार. ह्याच्या मागे किती शून्य लागणार? फक्त 1च लागणार, म्हणजे 50 येणार. ठीक आहे. ह्याच्या मागे तर फक्त ह्याची 5च व्हॅल्यू येणार. याचा अर्थ उत्तर काय होणार? तर हे. ठीक आहे. आता इथे बघा, 19 नंतर 9वी समसंख्या कोणती? आता त्याने काय विचारलं आपल्याला? 19 नंतर 9वी समसंख्या. नंतर 9वी समसंख्या तुम्ही मोजत बसणार आहेत का? हो, तर मोजून सांगू शकतो. पण तुम्हाला मोठी संख्या विचारली तर 9वीच्या ऐवजी 19वी विचारली तर कसा काढायचं ते आपण बघूया. ठीक आहे. आता 19 नंतर विचारलंय बरोबर आहे. मग 19 नंतर पहिली समसंख्या कुठली असते? तर 20 असते बरोबर. आता इथे काय करायचं बघा, 20 अधिक
9ची दुप्पट घ्यायची. 9वी विचारलंय ना, 9 दुने 18. ठीक आहे. वजा काय करायचं, तर वजा 2 करायचे. ठीक आहे. आपल्या कुठल्या संख्येनंतर बघतोय आपण, ह्या 19 म्हणजे विषम संख्येनंतर बघतोय. ठीक आहे. बघा काय येणार उत्तर. 20 अधिक 9 दुने 18, 18 वजा 2. ठीक आहे. किती येणार, 20 अधिक 18 वजा 2, तर 36 उत्तर येणार. आहे उत्तर 36 तर आहे. आता बघा, जर 20 नंतर विचारली असती तर, 20 नंतर 9वी समसंख्या कुठली असं विचारलं असतं तर, ही समसंख्या ना 20, ह्याच्यानंतर विचारली असती तर आपण काय केलं असतं, तर फक्त काय केलं असतं, 20 ही संख्या घेतली असती, 20 अधिक दुप्पट घेतली असते 9ची. ठीक आहे. 9वी विचारलंय ना, मग काय येणार, आणि वजा 2 काहीच इथे करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे 20 अधिक 18 किती येणार, तर 38 येणार. ठीक आहे. समजलं मी काय बोलतो. विषम असेल तर त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची, म्हणजे कुठली तर 20, आणि जे आपल्याला विचारलं 9वी 8वी 10वी त्याची दुप्पट घ्यायची आणि वजा 2 करायचं. आणि जर समसंख्याच विचारली असेल की 20 नंतरची 9वी समसंख्या कुठली, तर काय करायचं, तीच संख्या घ्यायची 20 अधिक जी विचारलंय त्याच्या दुप्पट करायचं. ठीक आहे. आणि त्यांची अधिक बेरीज करायची, तर तुम्हाला ते भेटून जाईल उत्तर. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे काय विचारलं, एका संख्येला 32 ने भागला असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते. आता तुम्हाला ते सूत्र आठवते का, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, बरोबर. आता 32 ने 32 काय झाला, 32 भाजक झाला. ठीक आहे. भागाकार काय सांगितलंय 75. ठीक आहे. बाकी काय सांगितलंय, तर 28 राहते. ठीक आहे. तर ती संख्या कुठली. आता बघा, काढा हे उत्तर, तुम्हाला भाज्य काढायचं आहे. ठीक आहे. काढा उत्तर काढल्यानंतर तुम्हाला काय उत्तर येईल, 24 28 हे उत्तर येईल. बघा करून बघा. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलंय, 2 7 3 स्टार दिलाय आणि 4 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी, 11ने पूर्ण भाग लागण्यासाठी ह्या ठिकाणी काय यायला पाहिजे, स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यासाठी 11ची विभाज्यता माहीत पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं विभाज्यता. आपला मागचा लेक्चर व्यवस्थित बघा, मी त्याच्यामध्ये भरपूर काही सांगितलंय, ट्रिक्स सांगितलेत. जर तुम्ही डायरेक्ट बघत असाल हा व्हिडिओ, तर मग तुम्हाला समजणं थोडं कठीण जाईल. ठीक आहे. बघूया आता 11ची विभाज्यता कशी असते. तर आपला समस्थानकाची अंकांची बेरीज आणि विषम अंकाची बेरीज ही समान आली तर, किंवा त्यांचा फरक जर 11ने भाग जात असेल तर त्याच्या फरकाला. ठीक आहे. आता बघा, विषम स्थानकामध्ये अंकांची बेरीज काय येते, 4 न 3 7 आणि 2 किती येते, 2 + 3 + 4 किती येते, 9 येते, बरोबर. आणि ह्याच अंकांची किती येते, 7 अधिक स्टारची नाही माहिती आपल्याला किती येते. मग किती 9 इथे 9 येते, मग आपल्या इथे पण 9 येईल, तेव्हा आपली 11ची विभाज्यता सिद्ध होईल ना. मग ही 11ची विभाज्यता सिद्ध करण्यासाठी इथे किती अंक असला पाहिजे, 9 वजा 7 किती असले पाहिजे, 2 असले पाहिजे, बरोबर. आहे 2 उत्तर आहे. चला ठीक आहे, समजलं. आणि दुसरी कशी असते, तर ह्या जर वेगळ्या संख्या आल्या, दोघांची बेरीज वेगळी आली, तर त्यांचा फरक, त्या फरकाला जर 11ने भाग जात असेल तर. ठीक आहे. चला आता इथे बघा, हा अशा प्रश्न दिलेले असतात ना, हे मुलं ह्याच्यामध्ये खूप घाई करतात. ठीक आहे. बघा इथे काय दिलंय, 43 43/43. आता मुलं घाई कशी करतात बघा, मुलांना वाटते 43 एके 43, परत 43 एके 43 आणि 11 उत्तर मार्क करून येतात, पण 11 हे उत्तर नाही. तर 43 ला उत्तर भाग कसा जातो बघा, 43 एके 43 आणि नंतर 4 हा खालती येणार, बरोबर. मग 43 0 0 4 आणि मग 3 खालती येणार, तेव्हा 43 एके 43 आणि मग बाकी 0 येणार, बरोबर. म्हणजे 101 हे उत्तर येते. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा, 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत. आता 1 ते 50 पर्यंत आपल्याला माहिती आहे किती आहेत, 15 असतात, बरोबर ना. आता 50च्या वरती कुठले असतात, ह्या काढू आपण. आता 50च्या वरच्या सगळ्या विषम संख्या घ्यायच्या, कारण मूळ संख्या ह्या सगळ्या विषमच असतात, फक्त 2 सोडली तर. ठीक आहे. तर आता 50च्या वरच्या विषम संख्या कुठल्या आहेत, 51 आहे, 53 आहे, 51 आहे, 53 आहे, 55 आहे,
अजून 57 आहे, 59 आहे, 61 आहे, 63 आहे, 65 आहे आणि अजून कुठले आहे, 67 आहे आणि 69 आहे. बरोबर, 70 तर घेणार नाही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघायचं कुठल्या मूळ संख्या नाहीत हे काढायचं आपल्याला. 15 तर आपण ऑलरेडी झाल्यात. आता ही आहे का 51, तर बघा इकडे 3चा विभाज्यता सिद्ध होते का बघा, अधिक करून बघा 6 होते, 3ने भाग जातो जातो, याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो म्हणजे ही संख्या नसणार आहे. 5 आणि 53 असू शकते का बघा, तर ह्याला 3ने हा 3 आहे ना, म्हणजे समसंख्या 2 4 8 ह्या संख्येने भाग जाणार नाही. राहिली कुठली तर 3ने जाणार का, 5 अधिक 3 किती येते 8 येते, तर 3ने पण जाणार नाही, 8ला 3ने भाग जात नाही म्हणजे 3 पण नाही होत. 7ची होते, फक्त 7ची बघायची आणि 11ची बघायची. ठीक आहे. 3ची होत नाही याचा अर्थ 9ची पण होणार नाही. 7ची होते का बघा, 7ची पण 7ने भाग लागतो 53ला तर नाही लागत, 11ने लागतो तर नाही लागत, म्हणजे ही संख्या मूळ संख्या आहे किंवा असू शकते 53. ठीक आहे. 55ची तर अजिबात होणार नाही, 5 ज्याच्या मागे लागतो ती होणार नाही, ते 55 पण होणार नाही, 65 पण होणार नाही, हे दोन अंक गेले. ठीक आहे. 57ची होईल का बघा, 7 5 किती होतात 12, 3ने भाग जातो 12ला होत जातो, याचा अर्थ पूर्ण संख्येला 3ने भाग जातो म्हणजे हे पण होणार नाही. ठीक आहे. 59 होते बघा, 9 आणि 5 किती होतात तर 14 होतात, 3ने जातो का तर नाही, 9 हा विषम संख्या आहे, याचा अर्थ 2 4 8 ह्या कुठल्याच संख्येने जाणार नाही. 7ने जाते का फक्त बघा, तर 7ने जातो भाग तर नाही, 7ने भाग लावू, 7चा पाडा येत असेल तर करून बघा, 7ने भाग जात नाही, 11चा तर 11ने पण जात नाही, याचा अर्थ ही संख्या असू शकते. ठीक आहे. आता 61चा बघा, 61 पण असू शकते, कारण काय 6 अधिक 1 7, बाकी विषम आहे म्हणजे समज कुठल्या संख्येने भाग जाणार नाही, 3ने तर अजिबात जाणार नाही, 9ने पण जाणार नाही. 61 ही असू शकते. 63 असू शकते का, 6 आणि 6 अधिक 3 किती 9, 3ने भाग जातो तर जातो, या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे आपल्याला संख्या किती भेटल्यात बघा, 1 2 आणि 3 आणि अजून एक इथे इथे बघा 67, ही 13 होते ना, ह्यांची बेरीज केली तर 13 होते, 3ने भाग जातो का 13ला तर नाही जात, म्हणजे 3 आणि 9ची विभाज्यता सिद्ध होत नाही. बाकी इथे विषम संख्या आहे 7, म्हणजे कुठल्या समसंख्या 2 4 8 ह्या कुठलीच होणार नाही. 7ची होते का फक्त बघा, तर 7ची पण होत नाही, 7च्या पाड्यामध्ये 67 येत नाही, याचा अर्थ 67 असू शकते. 69ची बघा, तर 3ने भाग जातो इझिली. ठीक आहे, म्हणजे ती पण होत नाही. आता हे अंक आलेले आहेत 53 59 61 आणि 67. आता काय करायचं बघा, तुम्हाला पुन्हा एकदा चेक करण्यासाठी, त्याला आपला माहिती आहे मागे आपण बघितलंय, जर 5 पेक्षा मोठ्या मूळ संख्येला 6ने भाग दिला असता बाकी काय राहते 5 किंवा 1 राहते बाकी, बरोबर ना. आता ह्याला 6ने प्रत्येकाला भाग देऊन बघा, काय जास्त मोठं नाहीये. ठीक आहे. 6 7 42, 6 8 48, 6 8 48, बरोबर. 48 आला म्हणजे बाकी किती राहिली, 6 8 48 आला म्हणजे तर 2 आणि 3 हे 5 बाकी राहिली, बरोबर ना. आता इथे ह्याने 6ला 59ला भाग दिला तर किती राहते बाकी, परत 5 राहते बाकी. 6ने 61ला भाग दिला तर 6 10 60, म्हणजे किती परत राहते बाकी, 1 राहते बाकी. 6ने ह्याला भाग दिला तर 66 ना, 6 11 66, म्हणजे किती परत बाकी राहते 1. याचा अर्थ बघा आपला सिद्ध होते 5 आणि 1, 5 किंवा 1 हा बाकी राहते, याचा अर्थ काय, तर ह्या मूळ संख्या आहेत 4. ठीक आहे. आपल्या 15 ऑलरेडी माहिती आहे 1 ते 50 पर्यंत, अधिक 4 करा किती होणार 19. ठीक आहे. समजलं कसं करायचं, मागचा लेक्चर म्हणून सांगतो बघा. ठीक आहे. आता इथे बघा, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले, तर खरे उत्तर काय आहे तर x ही संख्या आहे, बरोबर. आता ह्याला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले तर उत्तर काय आलं आपलं 8 आलं. ठीक आहे. म्हणजे x काय आला तुमचा, हा 2 बेके बे बेचोक 8, म्हणजे 4 हे x आला. पण आपल्याला घ्यायला खरं उत्तर काय आहे, x तर आपल्याला माहीत पडलं, तर एक्सला आपण काय आधी कुठला हे करणार होते तर 2ने भागणार होते. ठीक आहे. मग एक्स तर आपल्याला माहिती आहे 4, 2ने भागा, बे 2 4, उत्तर काय आहे 2 आहे. ठीक आहे, खरं उत्तर. ठीक आहे. चला आता इथे बघूया 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज. ठीक आहे, व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो. ठीक आहे, हे काढायचं आपला. आता 11 ते 20 मध्ये
कुठल्या कुठल्या मूळ संख्या येणार, तर 11 ते 20 दरम्यान बोलले, म्हणजे 11 ही मूळ संख्या आहे, पण 11 ते 20 दरम्यान बोलले याचा अर्थ कुठले येणार, 13 येणार, अजून कुठले येणार, 17 येणार आणि 19 येणार, हे 3 आहेत बरोबर. आता ह्यांची बेरीज केली तर तुम्हाला किती भेटणार, 49. आता 11 ते 20 दरम्यानच्या संमिश्र संख्या किंवा संयुक्त संख्या, ठीक आहे, कुठल्या येणार, तर 12 येणार, 14 येणार, 15 येणार, 16 येणार, 18 येणार बरोबर. संमिश्र संख्या म्हणजे कुठल्या, तर ज्यांची फोड होते, ठीक आहे, म्हणजे त्या दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग जातो, ठीक आहे. आता ह्यांची बेरीज करा, ह्यांची बेरीज केल्यावर तुम्हाला किती येते, तर 75 येते. आता ह्यांच्यातला फरक विचारलाय, ह्यांच्यातला फरक 75 वजा 49 केला तर किती भेटणार तुम्हाला, 75 वजा 49 केला तर तुम्हाला 26 भेटणार, ठीक आहे. आता ह्या फरकास कुठल्या ह्या पैकी कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो असं विचारलं, निशेष भाग जातो, भाग जातो 2 भाग जातो 26ला तर जातो, 13 जातो तर जातो, 7 जातो तर नाही जात, बने जातो तर नाही जात. आता सर तुम्ही सांगतील सर मग 2 ऑप्शन येतील का, तर नाही. हे ऍक्च्युली मी थोडा स्क्रीनशॉट घेताना थोडी चुकी केलंय. तर बघा हे सी उत्तर इथे आहे बघा, क किंवा ड, क व ड, म्हणजे इथे ऑप्शन होते पण ते स्क्रीनशॉट घेताना थोडीशी चुकी झाली आहे त्यामुळे ते नाही. तर मग जिथे अ आणि ड असं उत्तर असेल, अ व ड हे तुमचं उत्तर असेल, ठीक आहे. चला पुढे. आता फक्त 2 अंकी संख्येत 2 हा किती वेळा अंक येतो. आता परत 2 अंकी विचारलाय, 2 अंकी संख्या कुठनं सुरुवात होतात, तर 10 पासून सुरुवात होतात, 10 ते 99, ठीक आहे. आता 2 अंकी संख्या किती वेळा येते, 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 2, तर तुम्हाला माहिती आहे 20 वेळा येतो. पण आता 1 ते 10 पर्यंत एकदा 2 येतो ना, 1 2 3 म्हणजे 2 येतो, याचा अर्थ 1 वजा करायचा, किती येणार, 19. तर उत्तर किती येणार, 19, ठीक आहे. असंच करायचंय. 1 ते 1000 मध्ये 3 अंकी संख्येची एकूण संख्या किती आहे. 3 अंकी संख्या सुरुवात कुठून होते, 100 पासून होते, कितपर्यंत असते 3 अंकी संख्या, 999 पर्यंत असते. आता तुम्हाला सांगितलं 1 ते 1000 मध्ये एकूण 3 अंकी संख्या कुठे, 3 अंक्याची सुरुवातच 100 पासून होते आणि 999 पर्यंत जाते. म्हणजे आपल्याला काय करायचे, ह्या मागच्या संख्या वजा करायच्या ना, 100 ही पहिली होणार आपली बरोबर ना, आणि ही 999 शेवटची होणार. आता शेवटची संख्या तुम्हाला किती आहे ती काढायची आहे, 999 वजा मागचे 99 वजा करून टाका, 100च्या आधीचे 99 जे आहे ते संख्याच्या वजा करून टाका, किती येणार, तर 900 उत्तर येणार, ठीक आहे उत्तर. चला पुढे. 2 क्रमागत विषम संख्येचे वर्गातील फरक 144 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. आता 2 क्रमागत विषम संख्या बोलले. आता आपण पहिली विषम संख्या x घेतली तर दुसरी विषम संख्या कुठली होणार आहे, x अधिक 2, ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, जर 3 घेतली असती तर पुढची विषम संख्या कुठली होणार आहे, 5 होणार ना, 3 अधिक 2 म्हणून 5 होणार ना. म्हणून ते मी तुम्हाला दाखवलं की पहिली जर x घेतली तर दुसरी x अधिक 2 होणार आहे. आता ह्यांच्या वर्गातील फरक विचारलाय, ठीक आहे, ह्यांच्या वर्गातील फरक. आता मोठी संख्या कुठली असणार आहे, ही मोठी संख्या असणार आहे ना, आणि ही लहान संख्या असणार आहे. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, x अधिक 2चा वर्ग वजा त्यांचा वर्ग वजा करायला सांगितलंय ना, आणि किती येते त्याचा फरक, 144 येतो, ठीक आहे. आता करा, हे कसं करणार, एक्स स्क्वेअर अधिक 2ab माहिती आहे ना तुम्हाला, a अधिक b स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे वर्गाचा, a वर्ग अधिक 2 गुणिले ab अधिक b चा वर्ग, ठीक आहे. किती येणार, 4x अधिक 2चा वर्ग किती 4 वजा एक्स स्क्वेअर जसाच्या तसा 144, ठीक आहे. हा गेला, हा 4 आहे, हा तिथे गेल्यावर किती होणार, वजा होणार, म्हणजे किती होणार, 140 होणार. म्हणजे 4x इक्वल टू 4x बरोबर किती, तर 140, ठीक आहे. 4x 140 म्हणजे x किती येणार, 4 ने भागा 140ला, 140ला 4 ने भागल्यावर किती येते, 4 त्रिक 12, 2 4 पंच 20, 35 येते. मग 35 ही लहान संख्या झाली ना, आणि मोठी संख्या कुठली असणार, 35 अधिक 2 37. पण आपल्याला त्याने विचारलं लहान संख्येचा वर्ग किती, 35चा वर्ग काढायचा आहे. आता ज्याच्या शेवटला 5 लागतो त्याचा वर्ग कसा काढतात, तर त्या 5चा वर्ग घ्या, किती येणार, तर 25. आणि ही जी संख्या आहे ह्याचा पुढचा अंक कुठला, तर 4, ह्यांचा गुणाकार करा, 4 त्रिक 12, याचा आता काय होणार उत्तर 1225, ठीक आहे. आता हे वर्ग वगैरे कसे काढायचे ते आपण पुढचा जो चॅप्टर येणार वर्ग आणि वर्गमूळ त्याच्यामध्ये बघूया, ठीक आहे.
आता इथे बघा काय दिलंय, 63 68 या संख्येला 13ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी. 13ला 63 68ने भाग देऊन बघा. ठीक आहे, आपण मग कुठली संख्या मिळवावी ते मी तुम्हाला सांगतो. 13 चोकी 52, 13 5 65 म्हणून 52चा भाग लागेल. बरोबर, 13 चोकी 52 किती आले, 11 आले, 116 आले. बरोबर आहे. जर 13चा पाडा बोला, 13 13 8 4 दरसे. ठीक आहे, किती येणार, 2, हा 1 आणि हा 0. ठीक आहे, आता पुढे काय येणार, 28. आता 13 9 17 दरसे, पूर्ण भाग लागतो का, नाही. 117. बरोबर, आता वजा करा, 1 1 0. आता 11 आले. बरोबर, बाकी आपली 11 आलेली आहे. आता त्यांनी सांगितलंय लहानात लहान कोणती संख्या मिळवावी, मिळवावी असं सांगितलंय. जर मिळवावी असं असेल तर ह्या 13 वजा हे जे 13 आहे आपला भाजक आहे, ह्या भाजक मधनं आपली ही बाकी वजा करायची आहे. ठीक आहे, उत्तर काय ते 2. आता ही 2 संख्या जर तुम्ही ह्या 63 68 मध्ये मिळवली तर किती होणार, 63 70. आता ह्या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, म्हणून उत्तर काय येणार 2. आणि जर इथे सांगितलं मिळवावीच्या ऐवजी सांगितलं वजा करावी, तर काय, कुठली संख्या वजा करावी, तर 11 वजा करावी. ठीक आहे, 11 ही संख्या 63 68 मधनं वजा करावी आणि जे उत्तर येईल त्याला 13ने भाग जातो. ठीक आहे, मिळवावी सांगितलं तर काय, तर भाजकातनं बाकी वजा करून जे उत्तर येते ते उत्तर, ती संख्या मिळवावी. आणि वजा करावी असेल तर जी बाकी येते ती डायरेक्ट. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता 20,000 या संख्येशी जुळणाऱ्या पर्याय कोणता, 400 गुणिले 500 येणार आहे का. आता सर तुम्ही सांगितलं इथे 4 आहेत शून्य आणि इथे पण 4 शून्य आहेत, तर हे हा पर्याय असू शकतो. तर नाही, तुम्ही 5 आणि 4ला गुणलं तर किती येते, 20 येते. बरोबर, आणि हे 4 शून्य म्हणजे जास्ती होते ना ही संख्या, ही 2 लाख संख्या होऊन जाते. तर नाही, तर कुठली येणार संख्या, हे येणार. बरोबर ना, 3 शून्यवाली. 5 चोक 20 आणि वरचे 3 शून्य उरलेले. ठीक आहे, चला. आता 327 गुणिले 92 करायचं आहे. कसा गुणाकार करायचा आहे आपण बघितलेलं आहे मागे. कसा गुणाकार करणार, मोठा गुणाकार आहे. कसा करणार, 92 चा फोड कशी करणार, 100 वजा 8 असतो ना 92, पहिले 100ने भाग द्यायला. 327ला किती येणार, 100ने भाग दिला 2 शून्य फक्त वाढणार. ठीक आहे, आणि तर 8ने 327ला गुणा. 8ने गुणणं सोपं आहे, सोपं आहे. किती येते बघा, 8 × 56, 8 16 आणि 5 21, 8 त्रिक 24 म्हणजे 26. 26 16 काय करायचं आहे, वजा आहे ना इथे, 8 वजा करायचं आहे. करा वजा, किती येते 4, 9तून 1 गेले 8 आला. 84 आहे बघा, कुठल्या 2 अंक शेवटचे 84 आहेत. कुठे कुठे आहे, इथे आहे आणि इथे आहे. अजून पुढे करावं लागेल. 6तून 6 गेले 0, 2तून 2 गेले 0, 3 किती येते, ए उत्तर येते. चला, समजलं. चला, 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो सांगायची गरज आहे का, नाही, 20 वेळा येतो. खालीपैकी कोणत्या संख्येला 3ने विभाज्य आहे, 3ने कुठल्या संख्येला भाग जातो, कसे काढतात विभाज्यता, तर प्रत्येक संख्याची बेरीज करायची. आता इथे बेरीज केली तर तुम्हाला किती येणार, 4 न 3 7, 8 9, 9 आणि 5 14, 14 ने 1 15. याचा अर्थ 15ला 3ने भाग जातो, 3 5 15. ठीक आहे, हे उत्तर आहे. पुढचं करून बघायचं. चला करून बघूया. 8 आणि 1 आणि 1 2 10, 10 ने 3 13, 13ला जातो भाग, नाही जात. इथे किती येणार, 8 न 8 16, म्हणजे 8 अधिक 1 अधिक 7 किती येणार 16, 16ला जातो 3ने भाग, नाही जात. इथे 3 चोक 12 आणि 2 किती 14, 14ला जातो 3ने भाग, नाही जात. फक्त एका संख्येला जातो. समजलं विभाज्यता. चला, 1 ते 20 मध्ये किती प्राईम नंबर आहेत, किंवा प्राईम नंबर म्हणजे काय, तर मूळ संख्या किती आहेत तुम्हाला मी सांगितलंय मगाशीच. 1 ते 20 मध्ये किती असतात, तर 8 असतात. ठीक आहे, पुढे 1 ते 100 अंक लिहिताना 7 अंक किती वेळा लिहिला जातो, परत सांगायची गरज आहे का, प्रत्येक संख्या हा 20 वेळा रिपीट होतो 1 ते 100 मध्ये. आता इथे बघा, टिंब संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. ठीक आहे, ऋण ही संख्या असते का, तर नाही, ऋण ही शून्यापेक्षा लहान असतात. परिमीय संख्या असतात का, तर परिमीय संख्या असू पण शकतात नसू पण शकतात. पूर्णांक असू पण शकतात नसू पण शकतात. पूर्णांक काय वजा पण असतात अधिक पण असतात. ठीक आहे,
पण धनसंख्या ही वजा असू शकते का? तर धनसंख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते, नेहमी असते. ठीक आहे, हे नेहमी सांगितलंय. ठीक आहे, समजलं तुम्हाला? चला, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता कशी काढणार? 115, 15 म्हणजे 5 दिसला शेवटी, याचा अर्थ ती मूळ संख्या अजिबात नाही. ठीक आहे, आता इथे बघा, 1 अधिक 1 अधिक 1 किती येणार? 3. 3ने भाग जातो, 3ला जातो, याचा अर्थ ही पण मूळ संख्या नाही. ह्या संख्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. राहिल्या कुठल्या? ही राहिली आणि ही राहिली. आता ही विषम संख्या आहे ना, शेवटची 1 आहे, याचा अर्थ 2 4 8ने कुठल्याने भाग जाणार आहे का? तर नाही जाणार. 3ने जातो का? बघा 10ला, इथे 9 अधिक 1 10 होणार, 3ने भाग जाणार 10ला, तर नाही जाणार. मग कुठली राहते संख्या? 7. 7ने भाग जातो का? 7ने भाग जातो. तर 7ची विभाज्यता कशी असते? 7ची विभाज्यता कशी असते? तर एकक स्थानच्या अंकाची दुप्पट घ्यायची. ठीक आहे, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ही कशातनं वजा करायची? तर पुढच्या अंकातनं वजा करायची. आणि जी उत्तर येईल त्याला जर 7ने भाग जात असेल तर 9तनं ते किती येणार? 9 वजा 2 1 2 किती येणार? 7. ह्या संख्येला 7ने भाग जातो, जातो, याचा अर्थ पूर्ण 91ला 7ने भाग जातो. ठीक आहे, समजलं? राहिली कुठली संख्या? तर 113. आता 113ला 3ने भाग जातो का? 3 अधिक 1 अधिक 1 किती होतात? तर 5 होतात. 5ला 3ने जातो? नाही. कुठल्याही समसंख्येने भाग जाणार नाही. 2 4 8. ठीक आहे, 7ने जातो का? 7ने देऊन बघा, परत असंच करा. ठीक आहे, 7ने पण जात नाही. राहिली कुठली संख्या? कुठलीच नाही राहिली. मग आता ही विषम संख्या आहे, कशावरून ओळखायचं? तर 5 पेक्षा ज्या मोठ्या विषम संख्या असतात त्याला जर 6ने भाग दिला तर बाकी काय राहते? 5 किंवा 1 राहते. बरोबर. आता 6ने भाग देऊन बघा, 6 1 6 किती राहिले? 43. 6 6 36, 6 7 42. राहिली किती? बाकी 1 राहिली ना. म्हणजे काय? तर बाकी 1 राहिली, याचा अर्थ काय? तर ती मूळ संख्या आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ह्याने तुम्ही हे करून बघायचं की मूळ संख्या आहे का नाही. ठीक आहे, आता 1 ते 100 पर्यंतच्या 2 हा अंक किती वेळा येतो? परत सांगायची गरज आहे का? नाही. खालीपैकी मूळ संख्याचा गट कुठला? आता 2 4 हा मूळ संख्या असू शकते का? तर नाही. 2 गुणिले 2 तर इथेच होऊन जाते 4चं, म्हणजे हा गट नाही. 9चा होऊ शकते, 9 ही आहे मूळ संख्या. 3 त्रिक 9 नाही. 1 3 5 ही असू शकते, तर असू शकते, पण 1 ही मूळ संख्या आहे का? मी सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये, सगळे A to Z पॉईंट तुमचे क्लिअर केलेत व्यवस्थित. असे लहान छान तुमचे प्रॉब्लेममुळे तुम्ही गोंधळात जाऊ शकतात. तर 1 ही मूळ संख्या नसते. ठीक आहे, 2 3 5 हेच फक्त मूळ संख्या आहे. दोन्ही सम लहानात लहान मूळ संख्या आहे. मागचा लेक्चर तुम्ही अवश्य बघा. ठीक आहे, खालीपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? कुठली संख्या मूळ संख्या आहे? डायरेक्ट सांगू शकता तुम्ही. 13 ही मूळ संख्या आहे. बाकी आपला 6चा भाग लावून बघा, 1 ही बाकी राहते. 6 2 12 आणि 1 राहते किती बाकी? 1. ह्याचा अर्थ काय? मूळ संख्या आहे. खालीपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? बघा, प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला समजलं पाहिजे नैसर्गिक संख्या कुठली नाही. नैसर्गिक संख्या कुठनं सुरुवात होतात? 1 पासून पुढच्या संख्या असतात त्या नैसर्गिक असतात, ज्या आपल्या हातावर मोजता येतात त्या. 0 ही आहे का? तर नाही. याचा अर्थ 0 उत्तर आहे. ठीक आहे, आता 1 मिलियन मध्ये किती शून्य असतात? 1 मिलियन म्हणजे काय इंग्लिश मधनं दिलंय? 1 मिलियन म्हणजे किती असते? तर 10 लाख असतात. 10 लाखावर किती शून्य असतात? तर 10 लाखावर 3 आणि 3 6 हे शून्य असतात. ठीक आहे, समजलं? आता विचारलं 21 ते 51 दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती? आता 21 आपले 1 ते 50 मध्ये तुम्हाला माहिती आहेत किती आहेत? तर किती आहेत? 15 असतात. ठीक आहे, आता 1 ते 20 मध्ये पण तुम्हाला माहिती आहेत किती असतात? 8 असतात. वजा करा, किती येणार? 7 येणार ना. समजलं? आता इथे बघा काय दिलंय, 6 4 8 0 8 0 या संख्येतील 8 ह्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता काय दिलंय? हे अंक 8 6 4 8 0 8 0. ठीक आहे, आता या संख्येतील 8 ह्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलाय. 8 ह्याच्या पुढे किती हे लागले अंक? 1 2 आणि 3, म्हणजे 8वर किती शून्य येणार? स्थानिक किंमत विचारलाय. 8वर किती किंमत येणार? 3 शून्य लागणार. बरोबर आहे ना. आता ह्या 8ची बघा, ह्या 8च्या पुढे किती अंक आहेत? तर एकच आहे.
याचा अर्थ किती शून्य लागणार, पुढे 1 लागणार. आता ह्यांचा फरक विचारला, 8000 वजा 80 करा, किती येते 7920. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या आकड्याला 6 ने निशेष भाग जातो? 6 ची विभाज्यता आठवा, काय असते 3 गुणिले 2. म्हणजे ज्या संख्येला 2 ने पण जातो भाग आणि 3 ने पण जातो. 2 ने कुठल्या संख्येला भाग जातो? ज्याचा शेवटचा अंक सम असतो. इथे आहे का सम? नाही, विषम आहे. ही संख्या नाही, डायरेक्ट कॅन्सल. बाकी सगळे सम आहेत, याचा अर्थ बाकीच्या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जातो. ठीक आहे. 3 ने फक्त कसा काढायचा? तर प्रत्येकांची बेरीज करायची. ठीक आहे ना, प्रत्येक अंकाची बेरीज करायची. उत्तर काय येणार भेटणार तुम्हाला? बेरीज केल्यानंतर बघा, 5 न 3 8, 8 आणि 4 12, 12 न 2 14. हे उत्तर असणार आहे का? नाही. ठीक आहे, करून बघा. 6, 6 न 5 11, 11 न 4 15. उत्तर काय असणार आहे? 5 15. 3 ने भाग जातो, 2 ने जातो, ह्याला 2 ने पण जातो. याचा अर्थ काय? तर 6 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. बाकीचं पुढचं करून बघा. 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20. नाही जात, ही पण संख्या नसणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कुठल्या संख्येस 3 ने निशेष भाग जातो? काय करायचं आहे? तर बेरीज, प्रत्येक अंकाची बेरीज. ठीक आहे. आता कुठले आहे बघा, 6 न 4 10, 10 आणि हे 20 होतात. हे किती होणार? हे 19 होणार. हे किती होणार? हे 18 होणार. यांची बेरीज केल्यावर 18 ला भाग जातो 3 ने, 3 × 18. ठीक आहे. उत्तर काय येणार? हे. आता इथे बघा, पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे? काय दिलाय? अधिकत स्टार दिलाय. इथे काय दिलाय? भागिले दिलाय. ठीक आहे. इथे काय दिलाय? तर वजा दिलाय. आणि इथे काय दिलाय? तर गुणिले दिलाय. आता नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात ह्या चिन्हामधला सगळ्यात मोठी संख्या कुठली भेटते? तर गुणाकार हा सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे. म्हणजे जिथे गुणाकार दिसला ते तुमचं उत्तर. मोठं विचारलंय ना, सर्वात जास्त किंमत. ठीक आहे. आता 3 17 23 अशा संख्यांना कोणती संख्या म्हटली जाते? तर अशा संख्येना मूळ संख्या म्हटली जाते. संयुक्त संख्या येणार आहेत का? तर नाही. संयुक्त संख्याचे 2 फोड होते, समजलं ना. समसंख्या येणार आहे का? तर सम तर नाहीच आहे. याचा अर्थ कुठल्या? तर मूळ संख्या. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो? 15 ला कुठल्या संख्येने भाग जाणार आहे? ज्या संख्येला 5 ने जाणार आहे आणि 3 ने जाणार आहे. ठीक आहे ना. 5 ते 1 15. 5 ने कुठल्या संख्येला जातो? ज्याच्या शेवटला 0 असेल तो, किंवा 5 असेल ती. म्हणजे इथे सगळ्याच अंकाच्या शेवटी 5 किंवा 0 आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्या संख्येला 5 ने तर जातोच. 3 ने चेक करा. 3 ने कसं चेक करतात? तर प्रत्येक अंकांची बेरीज. बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर. ठीक आहे. उत्तर काय येणार आहे बघा. 7 5 12, 12 न 5 17, 17 न 2 19, 19 आणि 4 23. जातो का? 23 ला नाही. इथे बघा, 7 5 9 5 14, 14 आणि 7 21, 21 आणि 5 26, 26 आणि 3 29. नाही जात. इथे बघा, 7 आणि 3 10 आणि 4 4 आणि 4 18. इथे जातो 3 × 18. समजलं? पुढे करायची गरज आहे नाही. समजलं? म्हणजे 15 ने भाग जातो. चला, अशा प्रकारे आपण हा टॉपिक संपवलेला आहे. आणि आपले जे प्रश्न विचारलेले जे पोलीस भरतीत ते आपण सगळे संपवलेले आहेत. ठीक आहे. आता हा टॉपिक बघा किती इम्पॉर्टंट आहे. 2 ते 3 प्रश्न नेहमी विचारलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हा टॉपिक जर तुम्हाला समजायचा असेल, विभाज्यता वगैरे, भागाकार कसा आहे, आपण मागच्या टॉपिक म्हणून आपला जो मेन टॉपिक आहे संख्याचे प्रकार, मागचा व्हिडिओ, तो तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. जेणेकरून हे तुम्हाला जो असे जे प्रश्न असतात ते करणं सोपं जाईल. ठीक आहे. थँक्यू. आता बघा, बऱ्याच पोरांनी लाईक वगैरे करत नाही आहेत, किंवा जे बघत आहेत ना सबस्क्राईब करत नाही, त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज. चला, थँक्यू.